नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, माझ्या सर्व शेतकरी बांधवांना, आपल्या सबस्क्राइब लोकांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। आज मित्रांनो रंगपंचमीचा सण आहे। मोठ्या प्रमाणावरती हा सण साजरा केला जात आहे। आपण सुद्धा त्याच्यामध्ये याच ठिकाणी रंगून आलेलो आहे। चालू घडीला आता पाहू शकता महत्त्वाची अपडेट आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भातची सगळ्यात महत्त्वाची अपडेट शासनामार्फत देण्यात आलेली आहे। शेतकरी मित्र ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते, तो मित्रांनो 22वा हप्ता आता लवकरच शेतकरी मित्रांच्या खात्यावरती वितरित होणार आहे। याबद्दलची अपडेट आपल्याला जाहिरातीच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवण्यात येत आहे। शासनामार्फत परिपत्रक प्रसिद्ध केलेले आहे, तर या परिपत्रकाच्या माध्यमातून तुम्हाला या हप्त्या संदर्भाची तारीख या ठिकाणी डिक्लेअर केलेली पाहायला मिळेल। म्हणजे त्याबद्दलची अपडेट आता आपण देतच आहे। कोणत्या ठिकाणून हप्ता वितरित होणार आहे, किती वाजता होणार आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहू शकता। तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट तुम्हाला जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती देत आहे। शासनामार्फत जे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे, तर या परिपत्रकाचा आढावा घेत आपण सविस्तर अपडेट देऊया। तर या ठिकाणी मोबाईलवरती मित्रांनो परिपत्रक आलेले आहे। स्क्रीनशॉटच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी त्याची एक प्रत पाहायला मिळेल। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता शासनामार्फत जे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे, त्याच्यामध्ये 2 नंबरचा मित्रांनो आपल्याला मुद्दा पाहायचा आहे। 2 नंबरचा जो पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळेल, माननीय प्रधानमंत्री 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता गुवाहाटी आसाम येथून पात्र लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देण्यास विनम्र संमती दिलेली आहे। या कार्यक्रमादरम्यान डीबीटी द्वारे सुमारे 9.32 कोटी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,18,750 कोटीहून अधिक रक्कम थेट हस्तांतरण केली जाणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता की माननीय प्रधानमंत्री यांच्या मार्फत 2026 रोजी आसाम मधील गुवाहाटी या ठिकाणाहून संध्याकाळी 5 वाजता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 22वा हप्ता वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, हे चालू घडीचं परिपत्रक आहे। तुम्हाला याचा स्क्रीनशॉट मी या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही व्यवस्थित पाहू शकता। याच्यामध्ये रकमेचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि शेतकरी किती असणार आहे त्याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे। 9,32,00,000 पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी मार्फत 2,18,750 कोटीहून अधिक रक्कम वितरित केली जाणार आहे। तर मित्रांनो, आता 22वा हप्ता लवकरच आपल्या बँक खात्यामध्ये वितरित होत आहे। तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे जे शेतकरी पीएम किसान योजनेच्या हप्त्यापासून वंचित असतील, तर अशा शेतकऱ्यांना आता लवकरच हे हप्ते मिळतील। ज्यांनी केवायसी कंप्लीट केले असतील अशा शेतकऱ्यांना पाठीमागील हप्ते सुद्धा वितरित होतील। आणि त्याचबरोबर जर आपली केवायसी करायची राहिली असेल, इतर गोष्टींमुळे आपली जर पीएम किसानचं कोणतं काम राहिलेलं असेल, तर ते लवकरात लवकर करून घ्या। डीबीटी चेक करून घ्या। जर आपली बँक खातं आपलं डीबीटी जर आपण चेंज केलं असेल, तर आपल्याला हप्त्यासाठी मोठी अडचण येऊ शकते। त्याच्यामुळे डीबीटी कडे लक्ष द्या। उद्याच बँकेमध्ये जाऊन आपली डीबीटी व्यवस्थित आहे का चेक करा। असेल तर काही हरकत नाही, तुम्ही चेंज केलं नसेल तर काही चेक करायची गरज नाही। ऑटोमॅटिकली डीबीटी मार्फत अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँकेत जमा होईल। तर मित्रांनो, चालू घडीला एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। सणानिमित्त अतिशय गुड न्यूज अशी शेतकऱ्यांसाठी मिळालेली आहे। आता हप्त्याचं वितरण शासनामार्फत येणाऱ्या 13 तारखेला होईल। आपण तोपर्यंत वाट पहा। ज्या शेतकऱ्यांना अडचणी येतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, त्याच्यावरती आपण समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, आजच्यासाठी येथेच थांबतो। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हप्ता आल्यानंतर त्याबद्दलचा सविस्तर अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।